महाराष्ट्राचा मुख्य उत्सव म्हणजे गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय। लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार असून सर्व गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। जवळपास सर्वच लहान मोठी गणेश मंडळं कामाला देखील लागलेत। स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत उत्सव चांगला पार पाडायचा, तर यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा वर्गणी गोळा करण्याचा। कारण पैशाविना सर्व अशक्यच। आणि आता यातच शासनाने मात्र गणपती मंडळांना नवीन नियम काढलाय। एकीकडे गणरायाच्या आगमनाची तयारी, तर दुसरीकडे शासनाचे नियम पाहूया काय आहेत हे नियम। नमस्कार, मी वैभव आणि आपण पाहताय लोकाशा टीव्ही। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950च्या कलम 41 क अन्वये सार्वजनिक वर्गणी किंवा देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची ऑनलाईन पूर्व परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले। विना परवानगी किंवा बेकायदेशीरपणे वर्गणी गोळा केल्यास अथवा जमा करण्यात आलेल्या पैशांचा गैरवापर केल्यास संबंधित गणपती मंडळांवर तसेच दुर्गा नवरात्रोत्सव मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई देखील केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा धर्मादाय उपायुक्त कांचनगंगा जाधव यांनी दिलाय। यासाठी आता मंडळांना अधिकृतपणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रीतसर अर्ज सादर करावायचा असून मंडळांनी धर्मादाय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन 41 क या पर्यायावर क्लिक करावे व अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत। अर्जाची छाननी झाल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात परवानगी प्राप्त होईल। अर्ज करताना वर्गणीच्या परवानगीसाठी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे। मंडळातील सदस्यांची अधिकृत ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र यासह जागेचे संमतीपत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, मंडळ स्थापनेचा आणि उत्सव समितीचा ठराव, तसेच जुन्या मंडळांसाठी मागील वर्षाचा खर्चाचा हिशोब, जमा खर्च 5,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास लेखापरीक्षकांचा ऑडिट रिपोर्ट, कार्यकारी मंडळाच्या प्रतिनिधींची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक तसेच पावती पुस्तकांच्या तपशील व वर्गणीचा हिशोब धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये दाखवणे आता बंधनकारक करण्यात आले। गणेशोत्सवास अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे सर्व गणेश व दुर्गा मंडळांनी ऐनवेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने परवानगी काढून घ्यावी, जेणेकरून कायदेशीर मार्गाने वर्गणी गोळा करणे सुलभ होईल। असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।